युद्धभूमीवर आम्ही चांगली कामगिरी करतोय अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। युद्ध कामगिरीला 10 पैकी किती मार्क देणार असा सवाल विचारला असता त्यांनी 10 पैकी 15 मार्क देईन असं म्हटलंय। तर जगातलं सर्वात सक्षम सैन्य अमेरिकेकडे असल्याचा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। We're doing very well on the war front, to put it mildly, I would say. Somebody said, on a scale of 10, where would you rate it? I said about a 15. And we're going to continue to do well. We have the greatest military in the world by far. आखाती देशातल्या युद्धामुळे अडकलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने हेल्पलाईन क्रमांक सुरू केलेला आहे। मात्र आता जिल्हा पातळीवरही आपत्ती व्यवस्थापन कक्ष मदतीसाठी धावून आलाय। या कक्षाला चांगला प्रतिसादही लाभतोय। 19 नागपूरकरांनी आतापर्यंत या कक्षाशी संपर्क साधलाय। यामध्ये 11 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे। हे सर्व नागपूरकर विविध कामांसाठी आखाती देशात गेले होते। 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान त्यांची भारतात परतण्यासाठी विमानं होती। अडकलेल्यांपैकी 4 अबुधाबीमध्ये अडकले, 4 जण बहरीनमध्ये, 11 जण दुबईमध्ये अडकले। त्यांची माहिती कक्षानं दूतावासाला कळवली आहे। कितला कंट्रोल रूमचा एक मदत कक्षाचा नंबर जो आहे तो पण आम्ही घोषित करून सर्वीकडे सर्क्युलेट केलेला आहे की जी लोक आणि ज्यांचे नातेवाईक तिथे गेलेले आहेत दुबईला, यूएईला किंवा मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये आणि फसलेले आहेत आणि त्यांना शासनाकडून मदतीची आवश्यकता आहे ते आमच्यापर्यंत पोहोचू शकतात। तर अशा आतापर्यंत 19 व्यक्ती, जवळपास 5 कुटुंब आहेत, ते आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत। या 19 लोकांमध्ये 4 लोक हे अबुधाबीला आहेत, 4 लोक हे बहरीनला आहे आणि 11 लोक हे दुबईमध्ये असल्याची आमच्यापर्यंत माहिती आहे। तर इस्रायल आणि इराण युद्धामुळे आयात निर्यातीवर मोठा परिणाम झालाय। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून व्यापार ठप्प झालाय आणि त्यामुळे शिपिंग कंपन्यांना युरोपला जाण्यासाठी मोठा वळसा घालून जावं लागतंय। तसंच पश्चिम आशियातील देशांशी व्यापार करण्यासाठी गल्फ ऑफ एडन किंवा सुएझच्या कालव्यातून सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल, लेबनॉन आणि सिरियासाठी कार्गो वाहतूक केली जाते। या वाहतुकीसाठी नेहमीच्या भाड्याच्या तुलनेत 6 ते 7 पट वॉर रिस्क सरचार्ज आकारला जातोय। युद्धामुळे वाहतूक सुरक्षितता आणि खर्च या दोन्ही बाबींमुळे कंपन्यांवर मोठा दबाव जाणवतोय। ही शिपिंग लाईन्सनी टू अँड फ्रॉम मिडल ईस्ट रिजनला त्यांनी बंदच केलेलं आहे की बुकिंगच बंद केली आहे। पण काही शिपिंग लाईननी एक 20 फूट कंटेनरला $1800 वॉर रिस्क सरचार्ज ज्याला म्हणतो आम्ही ते त्यांनी लावलेलं आहे आणि एक 40 फूट कंटेनरला $3800 असं एक वॉर रिस्क सरचार्ज त्यांनी लावलेला आहे। म्हणजे इकडनं जे काही एक्सपोर्ट करता तुम्ही मिडल ईस्टला ते पण तिकडनं मिडल ईस्टहून इकडे जे काही येईल त्याच्यावर त्यांनी हा वॉर रिस्क सरचार्ज इम्पोज केलेला आहे। त्यामुळे थोडासा परिणाम होईल। आता बातमी आहे राज्य